चिल्ड्रन मंडळीमध्ये आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे न्यू फुटबॉल संघाचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय राजेश छत्रपती पाटील यांचे सुपुत्र हर्ष पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया, त्यांचा आपण गौरव करूया, त्यांचा सन्मान करूया, त्यांचा मान. राजेश छत्रपती पाटील यांचे सुपुत्र हर्ष नेहमीच 40+ फॉर्मॅटसाठी एक खंदे समर्थक असतात. ज्या ज्या गावामधून जेव्हा जेव्हा स्पर्धांचं आयोजन केलं जातं तेव्हा वीर तानाजी संघासमवेत आवर्जून त्यांची उपस्थिती असते. हर्ष याचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. ज्युनियर दत्ताजी पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे सन्मानित दत्ताजी पाटील आपण आपल्या शुभ हर्ष याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे खंदे समर्थक आणि राजेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. रविराज धन्यवाद. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाज येतो विश्वास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करताना गोलंदाज नाही ते तिकडे बसलेत. राहू दे 12वेला काही पेनल्टी केली काही नाही नाही काही नाही. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करताना गोलंदाज विश्वास. तर सलामी जोडी नेहमीप्रमाणे आपण मैदानामधून पाहतो. बांद्रवली कल्याण संघाच्या एका बाजूला संतोष तरे दुसऱ्या बाजूला रविराज. आज खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघाला देखील इम्प्रेस केले, प्रेक्षकांनी देखील इम्प्रेस केलेले आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला फर्स्ट बॉल गो गोलंदाज विश्वास राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंडचा मार आणि पहिला चेंडू नेक्स्ट टाइम स्ट्रोक चेंडू काही क्षेत्ररक्षक प्रदीप पाटील याच्या माध्यमातून अतिशय एक सुंदर सॉफ्ट डिसिमिसला साधा झेल होता आणि तो कलिक केला जातोय. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय संतोष तरे. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा फलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू बाद होतोय संतोष तरे. नेक्स्ट बॅट्समन येतोय जीतू म्हात्रे. डीजे 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 एक मिनिट. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करताना गोलंदाज विश्वास. खऱ्या अर्थाने संघटनेला विश्वास गोलंदाजी पहिल्या चेंडूमध्ये एक बिग विकेट मोठी सफलता प्राप्त करताना गोलंदाज विश्वास यानं महत्वाचा फलंदाज बाद केला संतोष तरी याला. नेक्स्ट बॅट्समन येतो मैदानामधून जीतू म्हात्रे. मागच्या सामन्यातील हिरो खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून देखील आपण चांगल्या धावा पाहिल्या. पुन्हा एकदा अगेन्स्ट लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो गोलंदाज आणि या ठिकाणी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका पुल अँड सक्सेसफुल. थोडा साप्टेकडे चेंडूचा फलंदाज चप्पल झाला. ऑन साइडचा फटका देखील चांगला सजला. चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार फलंदाज जितू म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. चौकारानं स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन होते. धावसंख्येवरती 1/4 षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी आखून टप्प्याची झाली होती. शॉर्टपिच डिलिव्हरी हाफ टेकर पद्धती चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला आणि चांगला फटका देखील त्याच्या बॅटमधून सजला. बघा मंकी विकेट साठी कुठल्या प्रकारचा कॉल नसेल मला वाटतं. कॉल नाहीये ना. ओके दखल घ्या. नॉस्टॉक फलंदाज काल राजन यांनी करामत केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज बॅक टू बॉलरचा मारा होतोय. कुठल्या प्रकारचे धाव या चेंडूवर करता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. 1/4 षटक क्रमांक पहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. पॉवर प्लेच्या ओव्हरमधून अतिशय चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज विश्वास. पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ
चेंज ऑफ पॅस परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळतं. अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी परिपूर्ण चकित करतो फलंदाजाला. जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिलं होता फलंदाजी जितू मात्रेच्या माध्यमातून मात्र तो स्ट्रोक त्याला खेळता आला नाहीये. आता मात्र चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खरं तर फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन मिरिट करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणे फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र थोडासा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक अतिशय कमालीची गोलंदाजी अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हर मधून पॉवर पेश करताना गोलंदाज विश्वास पाटील ज्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला संतोष तरेयाला. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने परिपूर्ण बॅकफुट आपण संघ पाहतोय बंदरवती काल्लर. फ्रंटफुट आपण संघ पाहतोय मेन स्पोर्ट्स भरवणी ज्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. प्रकाश भगत यांच्या नेतृत्वाखाली संघ तालुका क्रिकेटमध्ये अत्यंत उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. स्पर्धेचा मित्र उद्या तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामधून पहिला सामना असेल स्वराज्य कशेळी विपक्ष जय कालिकमाता कालबार. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जर युट्यूबला जॉईन असाल ही स्पर्धा आपण पाहत असाल तर तुम्हाला विनंती आहे की ठीक 9 वाजता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नेट केला आपण रिपोर्टिंग करायचंय. स्वराज्य कशेळी विपक्ष जय कालिकमाता कालवार. दुसऱ्या षटकाला पारंमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज प्रदीप पाटील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार गोलंदाज. पंचांना क्रॉस करतो रॅटम राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती रविराजाला. हा चेंडू थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळ धावसंख्येकडे पुरस्कृत धावसंख्या होती ती 5 1 बाद 5. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज प्रदीप पाटील. आता मात्र फलंदाज थोडासा शफल झाला होता खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघूया एक्झॅक्ट चेंडू देखील कुठे ब्रश झाले. चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श नव्हता. लेग बायच्या रूपाने 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या 7 1 बाद 7. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू ऑन साइडला जातोय खाली क्षेत्र सेफ प्लॅन होताना चेंडूचा स्क्वेअर ऑफ विकेट. संजय याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावा संघात धावसंख्या 90 पोहोचते. खऱ्या अर्थानं महत्वाच्या सामन्यामधून जी साजेशी कामगिरी बंदरवती संघाच्या माध्यमातून केली जात नाहीये. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी मिरस्फोट धोडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र चेंडू अतिशय चांगला फटका आहे स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू फाईन सीमरच्या ट्रॅव्हल होतोय खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमरच्या बाहेर चौकार. आता मात्र अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू सुंदर हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमेच्याकडे ट्रॅव्हल होतोय मार्गस्थ होतोय खाली क्षेत्र चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 13. पुणे एकदा गोलंदाज प्रदीप
या ठिकाणी मात्र चेंडू बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस, चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली नव्हती किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आल्यानंतर फलंदाज आला. फलंदाज निश्चित थोडासा स्टेपआउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न त्याचा परिपूर्ण सफल होतोय. स्विंग इन मिस. चला चर्चा नको, पंचांना सामना सुरू करूया. प्रकाश आपण आपले क्षेत्ररक्षण लावायचं. प्रकाश मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. गोलंदाज प्रदीप पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका रविराजाच्या बॅटमधून चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑनसाचा बिग बॅस त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र मिड विकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार. धावसंख्या देखील साधारण पुढे सुद्धा धावसंख्या होती ती 19. अतिशय प्रतिमुख्य चेंडूची फेक झाली. खऱ्या अर्थाने फलंदाज देखील थोडासा शप्पल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित त्याचा पाहिला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रेट करता आली नव्हती. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे ती 19. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या अंती. एक बाद 19. अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या 12 चेंडूमधून खर्च झाल्या तब्बल 19 धावा. बघा या मैदानामधून आता मात्र 60 धावा देखील फार कमी आहेत. आता मात्र सामन्यामध्ये जर मोठं आव्हान द्यायचं असेल भरोडी संघाला तर निश्चितच येणाऱ्या 12 चेंडूमधून मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. कारण या मैदानामधून संध्याकाळच्या 17 मधून 60 धावा देखील कमी असतात. एकच मंडल एकच गावाचा एकच मंडल या दापोडे गावात वीरतानाजी क्रीडा मंडळा बघते हो जगभर. वीरतानाजी क्रीडा मंडळ त्यांना यावी. तिसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पाला सांगित. तिसरं गोलंदाज येतो राजू भगत येतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने केली होती राजू भगत. एक्सप्रेस डिलिव्हरीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज जितू म्हात्रे याला. अतिशय चांगला फटका. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू जाईल चौकार. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. दापोडे गावचा भरत पाटील. सन्मान्य पुन्हा एकदा गोलंदाज आणि पुन्हा एकदा चेंडूला पुलचा फटका आहे. 1 बाउन्स.
एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. निश्चित थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. तिसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज जितू मात्रे बाद होतोय. जनसेवेची आवड मोठी रटतो दिन दुबल्यांच्यासाठी जनसेवेची आवड मोठी रटतो दिन दुबल्यांच्यासाठी धन्यवाद डिझाईन. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहे. खास करून भरवडी संघाचे खंदेश समर्थक अशोक पाटील त्यांच्या समेत नीलखंड पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात आणि त्यांच्याकडनं देखील भरवडी संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद नीलखंड पाटील, धन्यवाद अशोकजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. नेक्स्ट नो बॅट्समन चंद्रवर्धन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारुस पंचांना क्रॉस करतो रॅटाम आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो फलंदाज चंद्रवर्धन याच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका त्याच्या बॅट मधून पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. या 6 धावेने स्वतःचा कण ओपन करतो. संघात धावसंख्येतील 6 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती किती आल्या 31. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. 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 अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन देखील जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट फलंदाज चंद्रवर्धन याच्या बॅटमधून आला. चेंडू आउट ऑफ पार्क सी मारेशी बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज राजू. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. स्टँड हँड डिलिव्हरी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आमच्या व्यासपीठाला सदिच्छा भेट देणारा एक जबरदस्त षटकार. पुन्हा एकदा फलंदाज चंद्रवर्धन याच्या बॅट मधून येतोय. संघाची धावसंख्या देखील 6 पुढे सरकते. धावसंख्या होते 37. क्रॉस लाईन थोडंसं ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श. 1-2 धावगडीची पुन्हा एकदा संधी. 2 धावडी संघात धावसंख्या होती ती 39. आता मात्र बांद्रामध्ये काढले संघ देखील थोडेसा मोठ्या विशाल लक्षाकडे वाटचाल करतोय. षटक क्रमांक 3 थोडस महागडं हाताळताना गोलंदाज राजू भगत. आतापर्यंत ज्याने खर्च केला तब्बल 20 धावा. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 7 चेंडू आणि बघूया येणारे 7 चेंडू मध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चेंडू सुंदरसा ऑपरेटचा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण प्रकाश भगत यांच्या माध्यमातून. संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. वाढविल गावाचं नाव. संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. जरी हसादा भरत दादा माणूस परोपकारी. जरी हसादा भरत दादा. षटक क्रमांक 3 खऱ्या अर्थानं मीर स्पोर्ट्स बरोबर संघासाठी थोडंसं घातक आहे. कारण ज्या गोलंदाज आपण वर्णन केलं संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज विश्वासपात्र गोलंदाज मात्र त्याच गोलंदाजांनी या ठिकाणी तब्बल खर्च केल्या 24 धावा.
राजू भगत नेक्स्ट न्यू गोलंदाज पुणेश येतोय. डावखुरा गोलंदाज आहे पुणेश. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 43. 14.33 सरासरी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज पुणेश एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. येणारे 7 चेंडू आणि बघूया 7 चेंडूमध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सध्या बंदरामध्ये कल्याण संघाची अद्ययावत स्थिती आपण पाहतोय. 2 बाद 43. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. उत्तम फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आउटफील्ड मधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 44. बांद्र्यामध्ये कल्याण संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय सुंदर आहे. कारण की मागच्या सामन्यामधून या संघानं या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. या ठिकाणी मात्र फोल्डेनचा चेंडू ऑनसाइडचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. घेतलं का त्यांनी रिव्ह्यू. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहूया. हा चेंडू एक्झिट कुठून ब्रश झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. हा चेंडू बिमर आहे की नाही. स्ट्रायकर अंपायर आपण याचं आणि नाही राहू दे काय नाही आपल्याकडे. बॉल खाली लँड झालाय. चेंडू सेफ आहे. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपल्यातून फटका. चेंडू मात्र जातो आउट ऑफ पार्क. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. या साधारण संघात धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होते ती 50. 50 धावा धावफलकावर. खेळू कक्षामधून देखील आपण टाळ्यांचा आवाज ऐकता. धावफलकावर धावा झाले ते 50. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज पुणेश ज्यांना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केला तब्बल 7 धावा. अजून उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज पुणेश. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. खऱ्या अर्थाने चेंडू मारण्यासाठी तुमचं फुटवर्क देखील फार महत्वाचं असतं. जागेवरून थोडासा मोठा फटका घेण्याचा मानस आपण निश्चित फलंदाच्या बॅटमधून पाहिला. चेंडू बॅटमध्ये याला संपर्क साधता आले नव्हतं. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थाने तुमचं फुटवर्क बदल आली ते फार महत्वाचं असतं. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. खाली क्षेत्र स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका.
धावसंख्या 54. 28 खेळतो का तो चंदू 7 चेंडू मध्ये. खऱ्या अर्थाने जितू म्हात्रे यांनी आपलं आत्मदहन केलं चंदूसाठी आणि काय कमालीची फलंदाजी चंद्रवर्धन याच्या बॅटमधून आपण पाहिली. 7 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या धावा तब्बल 28. चेंडूवर मोठा फाटका आहे, मला वाटतं सेप्लॅन. धावसंख्या 56 झाली. या 2 धावेने संघ धावसंख्या होती ती 56. एक आता मात्र विशाल लक्षाकडे वाटचाल करतो संघ. लास्ट डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. अल्केतपणे फक्त चेंडू ऑन साइडला ढकलले गेले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का, मात्र 2च धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती 58 आणि विजयाचं लक्ष असेल ते 59 धावांचं. वैयक्तिक 30 धावांची नाबादखेळी करताना चंद्रवर्धन 32 धावा केल्या का, 32 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी, त्यामध्ये 3 खणखणी षटकार आणि 2 चौकार. पुन्हा एकदा उद्या होणाऱ्या सामन्यांची गडबड पुढीलप्रमाणे मी सूचित जाहीर करतोय. उद्या पहिला सामना स्वराज्य कशेरी विपक्ष जय कालिकमाता कालबार. दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबला जॉईन असाल तर आपण निश्चितच सकाळी 9 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर दुसरा कोणता आणि त्यानंतर स्वयंभू पायगाव विपक्ष आई जोगेश्वरी जून आंदोरकी. या 2 संघांना देखील विनंती असेल आपण देखील वेळेवर आपलं रिपोर्टिंग करायचं. ठीक 10 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर चौथा विभाग मानकोली विपक्ष सोनादेवी टेमगर, जोशी बादवड ए विपक्ष सिद्धिविनायक. या संघांना देखील विनंती असेल की आपण देखील वेळेवर या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. तर 4 षटकांची ती धावसंख्या होती ती 58 आणि विजयाचं लक्ष असेल ते 59 धावांचं. वेलकम दीपकजी म्हात्रे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मानित उपाध्यक्ष, कल्याण संघाचे सर्वे सर्वा आणि शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीणचे शिवसेना उपतालुका प्रमुख सन्मानित दीपकजी म्हात्रे यांचे व्यासपीठ मंचावर शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून हा संघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. आज देखील त्यांच्या संघाच्या माध्यमातून आपण चांगला भरपूर खेळ पाहिला. उत्कृष्ट कामगिरी संघाची आपण पाहिली. धन्यवाद मोहनदादा भोईर. सर्वांचं पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामधून वीर तानाजी किरणबी दापोडे येथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ आयोजित नमो चषक 2024 या स्पर्धेचा आजचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातून आपण क्वार्टर फायनलचा आज शेवटचा सामना पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर आणि मेर स्पोर्ट भरोडी नक्की सुपर 3 मध्ये जाण्यासाठी 59 धावांचं लक्ष आहे मेर स्पोर्ट भरोडी या संघासमोर. आणि मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेले आहे. काल्हेर गावचे समाजसेवक उद्योगपती
भिवंडी ग्रामीण शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष दीपक भाऊ म्हात्रे, त्यानंतर दापोडे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच दत्तदादा पाटील, आपलं देखील स्वागत आहे. आज श्याम पाटील देखील महत्वाची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर आनंदभाऊ पाटील असतील, आपले सिंगार गायक नरहरी पाटील, त्यानंतर हर्षद पाटील, सदा पाटील, सचिन पाटील, राजेश पाटील, राजू पाटील, हरिभाऊ पाटील आणि ऑल टीम वीर तानाजी दापोडे. आज राजेश पाटील यांचे चिरंजीव हर्ष पाटील देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले. आपलं देखील स्वागत आहे हर्ष, वेलकम. जाऊ आपण मॅचच्या दिशेनं. 24 चेंडूमध्ये 59 गोलंदाज संतोष तरे. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण जितू म्हात्रे, जबरदस्त अप्रतिम. तिसऱ्या धावेसाठी सुनील पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. नक्की सलामी जोडे आपण पाहतोय संजय पाटील आणि सुनील पाटील मीर स्पोर्ट भरोडी या संघाकडून. पहिल्या चेंडूवर धावा आले 3. 59 बनवायचे आहेत आणि या सामन्यातून प्रेम पाटील चे रोल महत्वाचं राहील. आजच या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ खेळायला सुरुवात केलेली आहे. श्री गणेश भरोडे रेग्युलर संघाचा प्रेम पाटील. इथे सुनील पाटील ना अगदी चेंडूला कडे खेळलाय. काऊ कॉर्नर रिझनला टिपलाय झेल. फलंदाज बाद सुनील पाटील, चांगला झेल टिपलाय. अगदी फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती. जे क्षेत्ररक्षण लावलं होतं ते झाले, जे आखलं होतं त्या झाल्यामध्ये मात्र सुनील पाटील सापडलेले आहेत. नक्कीच दीपक भाऊ म्हात्रे खुश आहेत. अगदी आज या संघाने तब्बल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाच्या अगेन्स्ट 69 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वात मोठी धावसंख्या बंदरामारुती काल्हेर संघाने ठोकलेली आहे. आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यातून देखील तब्बल 58 धावा ठोकलेल्या आहेत. चांगली फलंदाजी बंदरामारुती काल्हेर संघाची. नक्कीच उद्या नंबर 1चा संघ आपण पाहणार आहोत. पहिल्या सामन्यातून स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली नवीन 40+ संघटनेमध्ये सध्या नंबर 1 वर हा संघ आहे. 3 अंतिम विजेतेपद या संघाने पटकवलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट जय कालिका माता कालभार. उद्याचा पहिला सामना असेल. उद्या स्पर्धेचा फायनल दिवस आहे. उद्या सर्व संघाने वेळेवर यायचं आहे. या चेंडूवर देखील 3 धावा. प्रेमनाथ भुईर या महत्वाच्या सामन्यातून उपस्थित आहेत आणि 3 धावेनी त्यांनी देखील आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. सुनील पाटील 0 वर बाद झाले. संजय पाटील खेळतात 3 वर. प्रेमनाथ भुईर खेळतात 3 वर. गोलंदाज संतोष तरे बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील 4था चेंडू. इथे अगदी चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. 5 चेंडू मध्ये 10 धावा आलेत. 4 चेंडू मध्ये 10. सुनील पाटील जरी 0 वर बाद झाले तरी मात्र संजय पाटील आणि प्रेमनाथ भुईरनं धावगती चांगली राखलेली आहे. 59 बनवायचे आहेत म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी न धावा बनवायचे आहेत. नक्कीच दीपक भाऊ पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत. मुकेश पाटील, सदा पाटील, सचिन पाटील, हरिभाऊ पाटील, अनंत पाटील, श्याम पाटील, राजेश पाटील, हर्ष पाटील, हर्षद पाटील, राजूदादा पाटील, संपूर्ण वीर तानाजी 40+ टीम या स्पर्धेसाठी अपार मेहनत. इथे चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अगदी त्या खेळूंनी चांगला झेल देखील टिपलेला आहे. इथे संघाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये.
धावसंख्या 12वर पोहोचलेली आहे. प्रेमनाथला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तर 40+ केलोने करून दिली आहे. बघूया प्रेमनाथ पाटील प्रेम या नावाने भिवंडी टेनिस बॉल मध्ये अगदी ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे. या स्पर्धेतून आपण 2 रेग्युलरचे स्टार खेळाडू खेळताना पाहिलेले आहेत. काल राजन पाटील, वीर तानाजी दापोडे आणि आज श्री गणेश भरोडे संघाचा प्रेम पाटील. इथे चेंडू लागते, स्क्वेअर ऑफ द विकेट केला आहे. बघूया जितू मात्रे चेंडूच्या समोर दुसऱ्या धावेसाठी डेंजर एनला संजय, तिसरीचा प्रयत्न तिसऱ्यांदा असफल असेल. फलंदाज धावचीत बाद जी गेम प्लॅन होती, जी रणनीती होती ती मात्र इथे अगदी सक्सेस झालेली आहे. धावा जरी या चेंडूवर 2 आल्या तरी मात्र स्ट्राईकला आता प्रेम पाटील ला संधी मिळेल. 2-14 अगदी धावसंख्येला जवळजवळ स्पर्श केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 59 बनवायचे आहेत आणि मैदानामध्ये प्रेम पाटील आलाय. 18 चेंडू मध्ये 45. आपण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलंय कारभाव संघाच्या अगेन्स्ट चंद्रवर्धननं तब्बल 6 मध्ये 31 धावा ठोकल्या होत्या. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये दीपक भाऊ म्हात्रे यांचा शुभ सन्मान करूया. या स्पर्धेचे आयोजक वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ नमो चषक आणि भाऊंचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. नक्कीच दीपक भाऊ पाटील यांच्या अगदी दापोडे म्हटलं की सासेवाडीचा गाव गावचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपले सरपंच दत्तदादा पाटील, हरिभाऊ पाटील आणि संपूर्ण आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं दीपक भाऊ पाटील यांचा शुभ सन्मान नमो चषक 2024 मध्ये केला जातोय. आनंदभाऊ पाटील आहेत, मुकेश पाटील, नरहरी पाटील, राजेश पाटील, श्याम पाटील, हर्ष पाटील, धन्यवाद. इथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-14 गोलंदाज झाले चंद्रवर्धन. आज रविराज माली यांची तब्येत त्यांना साथ देत नाही, थोडस पायाला त्यांना दुखापत जाणवते. नक्कीच आज सुनील पाटील संघामध्ये नाही आहेत. दीपक भाऊ म्हात्रे, त्यानंतर संतोष पाटील, परशा पाटील हे खेळाडूंवर उपस्थित आहेत. दीपक भाऊ मात्र आता मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. बघूया चेंडू अगदी स्विंग अँड मिस प्रेम पाटील साठी. हा पहिला चेंडू चंद्रवर्धन निर्धाव टाकलाय. 17 चेंडू आणि 45. बघूया प्रेम, हा फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि टिपला झेल. मोठी विकेट प्रेम पाटील 0 मात. विजय हाय गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विजय हाय. आमचा भरत पाटील समाज सेवक साऱ्याची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाज सेवक साऱ्याची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाज सेवक साऱ्याची जान. नक्कीच प्रेम कडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षा तर भंग झाली आहेत. प्रेमला घाई करण्याची गरज होती का हा विषय खेळ कक्षामध्ये नक्कीच या विषयावर चर्चा होईल. कारण की चंद्रवर्धन बंद्रामूर्ती कल्याण संघाचा सर्वात चांगला खेळाडू आहे आणि मी कौतुक करेन संतोष तरेचं, रविराज मालीचं. नक्कीच गेम प्लॅन मध्ये ते सक्सेस झालेले आहेत. प्रेम खेळपट्टीवर आले आणि गोलंदाजीसाठी त्यांनी चंद्रवर्धनला पाचारण केलाय. पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्रेमला 0 बाद केलाय. इथे फटका उडवलाय प्रदीप पाटीलला आणि चेंडू चाललाय सीमापार. 6 धावांसाठी षटकार. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्याची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्याची जान बनलाय. प्रेमला दुसऱ्या ओव्हर मध्ये पाचारण करणं गरजेचं होतं. मात्र प्रेमनं जबाबदारीनं
फलंदाजी केली नाहीये. पहिल्या सामन्यातून 8 मध्ये 20 नाबाद बनवल्या होत्या. इथे 59 बनवायच्या होत्या. धावा मोठ्या होत्या. मात्र प्रेम 0वर बाद झालेत. हा चेंडू खराब असेल. खराब लाईन. षटकार खाल्यानंतर चंद्रवर्धन यांच्यावर थोडासा दबाव जाणवतोय. प्रदीप पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे. 21 धावा झाल्यात. हा चेंडू अगदी फुलटॉस होता. मात्र फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर. डॉट बॉल. 14 चेंडू मध्ये 38. 59 बनवायचे आहेत. 14 मध्ये 38. हा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलाय. काय चांगली लाईन अँड लेंथ. जबरदस्त. एक षटकार जरूर खाला. मात्र प्रेम पाटीलची मोठी विकेट चंद्रवर्धनने मिळवलेली आहे. हा फटका देखील जाईल. सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. कुठं भी होता एंट्री दादाची गर्दी हो जमते चाहने वाल्यांची. गर्दी हो जमते चाहने वाल्यांची. गर्दी हो जमते चाहने वाल्यांची. तो घेतो सेल्फी दादाची शान है अलग या लीडरची. नक्कीच या स्पर्धेमध्ये दत्तदा आपण पाहिल्यानंतर नरहरी पाटीलची पूर्णपणे अगदी आपल्याला छाप पाहायला मिळते. दापोडे गावचे गायक सिंगर आणि आपले वीर तानाजी दापोडे नवीन 40+ ते खेळाडू आहेत. 12 मध्ये 27. येणाऱ्या 12 मध्ये 32. 12 मध्ये 32 पाहिजेत. 16 धावांची सरासरी आहे. अगदी इथे जर आपण हवा पाहिली तर 12 मध्ये 32 फलंदाजांसाठी जास्त वाटत नाहीये. गोलंदाजांची खरी तर कसोटी आहे. नक्कीच शनीनाथ तरे, राजेंडी पाटील, संतोष मडवी यांच्याकडून रविराज मालीसाठी स्पेशली शुभेच्छा आहेतच. तसेच बंद्रामूर्ती कल्लेर संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद शनीनाथ तरे. नक्कीच अगदी रविराज माली यांची सहकारी मित्र राजन डी पाटील, संतोष मडवी आणि शनीनाथ तरे यांनी शुभेच्छा दिली आहेत. हा जर सामना जिंकून ते क्वालिफाय झाले तर रविराज माली यांच्यासाठी संध्याकाळची मेजबानी आहे. बघूया 12 मध्ये 32 रविराज माले अष्टपैलू खेळाडू आहेत. समोर फलंदाज प्रेमनाथ भोईर आणि प्रदीप पाटील. बरोडी संघाची येवन जोडी सिनियर खेळाडू आहेत. बघूया 12 मध्ये 32 रविराज माली शॉर्ट रनअप ना. पहिला चेंडू शॉर्ट पिच. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे टिपला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. प्रेम भोईर बाद होतोय. क्वालिटी वाला हसे स्टाइल लय हाय पाय. A1 क्वालिटी वाला हसे स्टाइल लय हाय पाय. आमचा भरत पाटील समाज सेवक सारेची जान बनला. आमचा भरत पाटील समाज सेवक सारेची जान बनला. आमचा भरत पाटील समाज फटक्यामध्ये ताकद झपता आली नव्हती प्रेमनाथ भोईरला. नवीन फलंदाज इथे पुणेश पाटील आलाय. मात्र पुणेश पाटीलच्या विरुद्ध दिशेने हवा आहे. पुणेश पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे. छोटा पॉकेट बडा धमाका. श्री गणेश बरोडी संघासाठी पुणेश पाटीलने देखील भरपूर सामने केलेले आहेत. दमान चषकाचा उपविजेता संघ आहे. आई जोगेश्वरी झोन आंदुरकी आणि मेन स्पोर्ट बरोडी दमन दौरा 2023-24 मध्ये हे दोन संघ फायनल मध्ये आले होते. 6 मध्ये 8. मात्र पुणेश पाटीलला नॉन स्ट्राईक वर जास्त वेळ ठेवला आणि तो सामना मिड स्पोर्ट बरोडी संघाला गमावा लागला होता. 11 मध्ये 32 गोलंदाज रवी राजमाली. इथे पुणेशनं अगदी खडे खडे
चेंडूला पाठवलं वेबी डाईस स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार. सुरेख टायमिंग, काय ताकद नजाकत, अतिशय चांगला फटका, छोटा पॉकेट बडा धमाका. 10 मध्ये 26. प्रदीप पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आणि पुणेश तोपर्यंत अशा अपेक्षा जिवंत आहेत मीर स्पोर्ट बरोडी संघाच्या. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सचिन पाटील नाहीये, शरद देखील नाहीये. नक्कीच प्रकाश भगत एक फलंदाज चांगले आहेत. बघूया या जोडीला आता 10 मध्ये 26 करायचे आहेत. हा चेंडू खराब असेल, खराब चेंडू, बिमरची फेकी. प्रयत्न पुणेचा होता, अगदी चेंडू जर बॅटला लागला असता तर कदाचित आणखीन काही धावा चेंडूवर ऍड झाल्या असत्या. 1 धाव येईल आणि हा चेंडू फ्रीट. 10 चेंडू 25. नक्कीच दापोडे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेशजी वाडवंदे साहेबांचे इथे शुभागमन झाले. सर्व आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आपले बुरवण पाटील वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे खेळाडू आणि ग्रामपंचायत दापोडेचे वरिष्ठ लिपिक गणेश वाडवंदे साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा दशरथ पाटील देखील उपस्थित आहेत आणि ग्रामविकास अधिकारी गणेशजी वाडवंदे साहेब देखील आता नुकतेच उपस्थित झाले आहेत. आपलं सस्नीय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 8 चेंडू मध्ये 24, 16 चेंडू मध्ये 35 आलेले आहेत आणि 8 मध्ये 24 ची गरज आहे. 4 उडवायचे आहेत. बघूया दीपक भाऊ मात्र अगदी या सामन्याकडे बारकेने पाहत आहेत. 8 मध्ये 4. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे, कारण की 8 मध्ये 26 धावा अशा वातावरणामध्ये कठीण नाही आहेत. प्रदीप पाटीलकडे क्षमता आहे, मात्र गोलंदाज देखील चांगले आहेत. चला वेळ कमी घ्या आपण. ग्रामविकास अधिकारी गणेशजी वाडवंदे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेले आहे. दापोडे ग्रामपंचायत इथे चेंडू अगदी लॉंग ऑफला कैलासकडे थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. हाताला झटका बसला असावा. नक्कीच वय वर्ष 40+ आहेत, सराव नसल्याने असं प्रॉब्लेम होत आहेत. वेलकम सुस्वागतम सुनील पाटील बंद्रामूर्ती काल्लेर रेग्युलर संघाचे एक स्टार खेळाडू, याचं देखील या क्रीडानगरमध्ये शुभागमन. 7 चेंडू 22 धावा. या चेंडूवर आता मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. बघूया रविराज माली एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची बंद्रामूर्ती काल्लेर 40+ संघामधून ओळख आहे. 7-22 क्वार्टर फायनलचा मोठा सामना. हा चेंडू खराब आणि ते बिमार फुल टॉस वसूल आणि पुढील चेंडू देखील रविराजांना टाकता येणार नाहीये, कारण की 2 बिमार टाकलेलीच आहेत. या चेंडूवर बोनसच्या स्वरूपात 7 आल्यात. या चेंडूवर नक्कीच पंचांकडे अगदी 3ऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. बघूया BTC लाईव्ह चेक केलं जाईल. नक्कीच तत्पूर्वी आपण मान्यवर कक्षामध्ये आपल्या दापोडे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गणेशजी
वडमे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं साहेबांचा नमो चषक 2024 मध्ये शुभ सन्मान केला जातोय. आनंदभाऊ पाटील यांचे शुभ हस्ते आपले ग्रामविकास अधिकारी गणेशजी वडवंदे साहेबांना शॉल पुष्पगुच्छांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. हरिभाऊ पाटील आणि आनंदजी पाटील यांचे शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान. हर्ष पाटील नक्कीच राजेश पाटील यांचे चिरंजीव इथे पंच आपल्या जागेवर जाऊन निर्णय देतील. हा चेंडू बिमर आहे की नाही. 6 धावा तर आलेत, 7 मध्ये 22 बनवायचे आहेत. या चेंडूवर 6 येतील की 7 येतील याचं उत्तर काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत येईल. आणि हा चेंडू अगदी बिमर नाहीये. फेअर डिलिव्हरी फक्त 6 धावा येतील. धावसंख्या झाली ती या 6 धावेनी 43. आता 6 मध्ये 16. सहा चेंडू देखील बाकी विजयासाठी 16 धावांची गरज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज जीतू म्हात्रे ज्याने खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धेमधून सर्वांना इम्प्रेस केले. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी ज्याची आपण पाहिली आहे. 6-16 पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक ऑनसाइडचा फटका साधला. स्कोर ऑफ विकेट. चेंडू जातो एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र या ठिकाणी नकार दिला जातोय. कारण ती क्षमता आपण पाहतो प्रदीप पाटीलच्या बॅटमध्ये. प्रदीप पाटील सक्षम आहे मोठा फटका मारण्यासाठी, त्यांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे. आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागं मला वाटतं 3 धावांची गरज आहे. अतिशय रंगत आणि सुरक्षित सामना मित्र आपण दोन संघांमधून पाहतो. अतिशय अतितटीचा सामना. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे की कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपले विजय संपादित करेल. एका बाजूला बंदरामध्ये काढले तर दुसऱ्या बाजूला मिनी स्पोर्ट्स बरोडी. सुनील पाटील देखील या बंदरामध्ये काढलेल्या संघाला थोडंसं कोच करताना मैदानाच्या बाहेरून. येणारे चेंडू 5 विजयासाठी 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मग 3 धावांची गरज आहे. जेतू म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय प्रतिम उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केलेली आहे. सर्व संघांना प्रेक्षकांना त्यांना आज इम्प्रेस केलेली आहे. खास करून आपल्या संघाला त्यांनी इम्प्रेस केलेली आहे. संघासाठी आज भरपूर उत्तम कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. शेवटचा अंतिम षटकात आलतोय जेतू म्हात्रे. या ठिकाणी मात्र बेस्टाईम स्ट्रोक चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका आपण पाहिला थोडासा आपल्याकडे पद्धतीने चेंडू होता. जाऊन चेंडूला फोर्स केला. चेंडू वाडिश लॉंग ऑन सीम आरशा क्लिअर करतोय.
प्रदीप पाटील याच्याकडे बघा ती क्षमता आहे. चेंडूची फेक करायची आहे. आता समीकरण देखील बदलत आहे. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. हॅलो बोल बोल हॅलो. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपला फटका आणि खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका मिल स्पोर्ट भरोडी संघासाठी प्रदीप पाटील याच्या बॅटमधून आला. समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू 4 विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. आता सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय मिल स्पोर्ट्स भरोडी. 4 चेंडू बाकी आहेत. आउट ऑफ इन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. तीन चेंडूचा खेळ बाकी, विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा. परिपूर्ण या सामन्यावर साम्राज्य निर्माण करणारा संघ आपण पाहतोय मिल स्पोर्ट्स भरोडी. प्रदीप पाटील याचं मी कौतुक करेन. 1 मॅन आर्मी, एकाकी किल्ला लढवतो संघासाठी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन दी ग्राउंड. सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. आणि या चौकारणात या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करणारा संघ आपण पाहतोय. 2-3 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर. दोन चेंडू मधून खऱ्या अर्थाने 10 धावा या ठिकाणी 10 धावा गेले का? चक्का आला नाही. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून क्वालिफाय संघ होतोय मिल स्पोर्ट्स भरोडी. काय कमालीचा खेळ, नो डाऊट. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी 1 मॅन आर्मी, एकाकी किल्ला ज्यांना लढवला. संघासाठी भरपूर धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, 35 धावा, नाबाद 35 धावांची एक झुंजार खेळ ज्याच्या बॅटमधून पाहिली. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर प्रदीप पाटील.